नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आशिष कावळे. आज आपण आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे विजय कवटकर वेदांत आर्ट गणपतीचा कारखाना आहे. आपण बघू शकता फार सुरेख आणि सुंदर गणेश मूर्ती इकडे बनवलेली आहे. काय सांगणार दादा? आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण एक बाळकृष्ण याची मूर्ती बनवली आहे, कमंडळाची बनवलेली आहे. तर अजूनही आहेत, या सर्व इकडे आहेत. हे इथे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे. या पण सर्व मंडळाच्याच मूर्त्या आहेत, त्या बनवल्या आहेत दरवर्षीप्रमाणे. सार्वजनिक किती आहेत? सार्वजनिक आहेत 16-17 आहेत मूर्त्या, पण ते छोट्या छोट्या 4 फूट 3 फूट असे आहेत. ही एक वैशिष्ट्य तुम्ही आज यावेळी बनवलेली आहे. यावर्षी नवीन काहीतरी एक लोकांना नवीन पाहिजे ना काहीतरी. दरवर्षी माझ्या शाळेमध्ये काहीतरी वेगळंच असतं, व्हरायटी काहीतरी असते तशी. बरं, आपलं आणि जे घरगुती गणपती आहेत ते किती आहेत? 200 पर्यंत आहेत. 200. हो, 200 म्हणजे आता बुकिंग आहे, अजून होतील 2-3 दिवसात काय असेल. आपण बघू शकतात मूर्तीचं काम किती सुंदर आणि सुरेखपणे केलेलं आहे. हा सार्वजनिक गणपती मंडळाचा आहे. तसंच आपण पुढेही बघू शकतात, आत्ताही काम चालू आहे त्यांचं. ही पण एक मुंबईची आहे, रेती बंदर म्हणून आहे ना, रेती बंदरची आहे ही, मुंबऱ्याची. आपण बघू शकतात असे मूर्त्यांची कामं यांची चालू आहेत. पण आपण बघू शकतात वैशिष्ट्य यांचं खरंच खूप काम छान आहे. आपण या मूर्त्या पण बघू शकतात जे रेडी झालेल्या आहेत. ही पण एक आहे प्लास्टिक. आपण बघू शकता खरंच खूप सुंदर आणि सुरेख काम केलेलं आहे. हे एक वेगळे नवीन पॅटर्न निघाले. धोतरचं जे शेड आहे आपण बघू शकतात, फार वेगवेगळे धोतरचे शेड बनवले गेलेले आहेत प्रत्येक मूर्तीवरती. आपण बघू शकतात असेच वरती कारखान्यामध्ये आहेत. आपण तेही व्हिडिओ आपण बघणार आहेत. खरंच खूप सुंदर आणि सुरेख, छोट्या मूर्त्या असो का मोठ्या मूर्त्या असो सार्वजनिकच्या, तेवढ्या सगळ्या मूर्त्या वैशिष्ट्य आहेत हे आपण बघू शकता. आता ही एक तुम्ही बघू शकतात मोराची आहे. या साईडला आपण बघू शकता दगडूशेठ हलवाई पुण्याचा मानाचा गणपती. फारच सुंदर आणि सुरेख काम केलं गेलं आहे. मोती हिरेंचे असू, मोतीचं काम असू, पेंटिंग असू, सगळं काम या शाळेमध्ये होतं. त्यांचे परिवार, मुलीपासून मुलगे आणि त्यांची बायको हे सगळेजणं मिळून हा कारखान्यामध्ये काम करतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे की खरंच खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती बनवल्या गेलेली आहे. आपण बघू शकतात. काय सांगता पूर्ण परिवार आपण? हो, आता आम्ही बरीच वर्ष झाली आमच्या घरातली माणसं सर्व काम करतात. त्याच्यानंतर आमचे मित्रमंडळी आहेत. विशाल पवार म्हणा, किंवा एक तो छोटासा मुलगा आहे, तो आता बऱ्यापैकी तरबेज झाला आहे, तो पण काम चांगलं करतो आहे. असं अशा प्रकारे आपण बघू शकतात मूर्त्याची कामं होतात. आणि खरंच खूप सुंदर आणि सुरेख कामं म्हणजे आपण बघू शकतो. आता वरती पण आपण जाणार आहोत, तेव्हा मी वरचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेन.